दरवर्षी मार्च महिना आला की बलिदान मास हा शब्द आपल्या कानावर नक्की येतो, पण नेमकं हे काय आहे आणि त्यामागे इतिहास काय ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, एक विद्वान, एक योद्धा आणि एक कठोर पण दूरदर्शी राजा. 1681 साली त्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली आणि समोर होता एक प्रचंड मोठा शत्रू औरंगजेब दक्षिणेत उतरला होता एका उद्देशाने, मराठा साम्राज्य पूर्णपणे संपवण्यासाठी. संभाजी महाराजांनी जवळजवळ 9 वर्ष मुघलांची थेट लढा केला. गनिमी कावा, आक्रमक धोरण आणि कडक प्रशासन, एकदाही ते हरले नाही. त्यांनी मुघलांना शांत बसू दिले नाही. पण 1689 साली संगमेश्वराजवळ त्यांना पकडण्यात आलं. इतिहास सांगतो की त्यांना प्रचंड छळ सहन करावा लागला. धोक्याने त्यांना पकडलं गेलं. धर्मांतराची ऑफर देण्यात आली, जीवन वाचवण्यासाठी संधी देण्यात आली, पण त्यांनी नकार दिला. 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांची निर्दयी हत्या करण्यात आली आणि इथून सुरू होते बलिदान मास ही परंपरा. मार्च महिन्यात हा शौर्य, त्याग आणि अढळ भूमिकेची आठवण करून देणारा महिना म्हणून पाळला जातो. तो केवळ शोकाचा महिना नाही, तो स्वाभिमानाचा महिना आहे. संभाजी महाराज फक्त युद्धात लढणारे राजे नव्हते, ते संस्कृतचे अभ्यासक होते. बुधभूषण सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य कोसळलं नाही, उलट औरंगजेब दक्षिणेत अडकला आणि त्याचा शेवट इथेच झाला. ही संभाजी महाराजांची ताकद होती. म्हणूनच बलिदान मास हा एक फक्त इतिहास नाही, तो एक स्मरण आहे त्या जिद्दीचा, त्या स्वाभिमानाचा आणि न झुकणाऱ्या वृत्तीचा. आज प्रश्न असा आहे की आपण फक्त पोस्ट टाकून किंवा बलिदान मास साजरा करायचा आहे का? त्या बलिदानातून आपण काही शिकलोय का? किंवा ती त्यागाची भावना आपल्यात शिल्लक राहिली आहे का? महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्यांच्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का?